स्वामी समर्थ भक्तीची एक अद्भुत कथा अशी आहे. एकदा एका लहान गावात एक साधा शेतकरी राहत होता. त्याचं नाव होता रामू. रामू कामाला तर मेहनत घेत होता, पण त्याच्या कुटुंबाला नेहमीच आर्थिक अडचणी भेडसावत होत्या. त्याला यावर काही उपाय सापडत नव्हता. एक दिवस गावात स्वामी समर्थांचा आलेला जय जयकार ऐकला. त्याने ठरवले की तो स्वामींची पूजा करेल. रामूने स्वामींच्या चित्रासमोर बसून प्रार्थना केली, स्वामी मला मदत करा. मी मेहनत करत आहे, पण मला यश मिळत नाही. त्या रात्री रामूच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ आले. स्वामींनी त्याला सांगितले, संकटातून बाहेर येण्यासाठी आत्मविश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करा. मी तुझ्याबरोबर आहे. स्वप्नातले शब्द रामूच्या मनात ठाम मांडले. दुसऱ्या दिवशी रामूने नव्या उत्साहाने कामाला सुरुवात केली. त्याने आपल्या शेतीत काही नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. धैर्याने काम केल्यामुळे त्याला चांगला नफा मिळायला लागला. त्याने स्वामींवर असलेल्या श्रद्धेत आणखी वाढ केली. बघा, आपले स्वामी सगळ्यांच्या हाकेला धावून येतात, पण हाक मारून तर बघा. तुम्हाला माहीत आहे का, रामूच्या कुटुंबाच्या जीवनात एकत्रितता आणि आनंद येऊ लागला. त्याच्या सर्व संकटावर मात करून त्यांनी एक समृद्धी जीवन जगायला सुरुवात केली. स्वामी समर्थांची भक्ती आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले आहे. या अनुभवाने रामू शिकला की श्रद्धा, मेहनत आणि विश्वास स्वामींवर असलाच पाहिजे सर्वांचा. स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यावर कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते. स्वामी समर्थांची भक्ती केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडले जातात हे त्याला स्पष्ट झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.